मला महिलांना एवढंच सांगणं आहे की सर्वजणी एकत्रित आल्यावर गट तयार केल्यावर बाहेर गेल्याच्या नंतर कळतं की महिलाची खरी ताकद काय आहे ती महिला एकत्रित आल्यावर काय करू शकतात। मित्रांनो, अक्षय टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील रवळस या गावामध्ये महिला बचत गट तसेच पाणी फाउंडेशन मार्फत त्यांनी कोणकोणती कामे ते जाणून घेण्यासाठी। तर सगळ्याच आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मला सांगा, या गटाची स्थापना कधी झाली, सुरुवात कधी केली व या गटामध्ये किती लेडीज आहेत? सर्वांना माझा नमस्कार। पहिला माझा परिचय देते, पल्लवी पंजाब जोगदंड। मी रवळस गाव येथे CRP म्हणून कार्यरत आहे। आमच्या गटामध्ये एकूण 13 सदस्य आहेत। आम्ही सर्व जण एकत्रित येऊन इर्जिक पद्धतीने शेती करतो। आमच्या गटाचे नाव रमाबाई स्वयंसहायता समूह आहे। आमच्या गटाची स्थापना 2019 मध्ये झाली आणि आम्ही शेतकरी गट हे पाणी फाउंडेशनचा गट म्हणजे 2026 मध्ये चालू केलेला आहे। स्थापना करताना पहिलं महिला एकत्रित येऊन करायला नको म्हणत होत्या जरा, मग नंतर सगळ्यांना म्हणजे आमच्या गावात घोडके सर म्हणून पाणी फाउंडेशनचे सर आलते। मग त्यांनी सगळ्या महिलांना समजून सांगितलं की एकत्रित सर्व महिला एकत्रित येऊन कशा पद्धतीने बचत होती, त्यांनी मार्गदर्शन केलं। मग महिलांचा आत्मविश्वास वाढला। सर्व महिला एकत्रित येऊन मग त्यांनी पहिल्यांदा त्यांची सुरुवात केली की 10 पर्णी अर्क तयार करायची। मग त्यातून त्यांना कळालं की आपला खरंच त्याच्यामध्ये काहीतरी फायदा आहे। पाणी फाउंडेशन मार्फत कसा संपर्क साधला तुम्ही? पाणी फाउंडेशन आमच्या स्वयंसहायता समूह उम्मेदच्या मार्फत उम्मेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान मार्फत आम्हाला वरून सांगण्यात आलं की तुम्ही पाणी फाउंडेशनचे गट स्थापन करा म्हणून। तर एकत्रित शेती करण्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? आम्हाला एकत्र शेती करण्याची आमच्या CRPने माहिती सांगितली, त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला एकत्र येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला। नंतर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन खुरपणी, फवारणी, आणखीन खत फेकणी हे सगळे पर्याय निवडले। तर एकत्रित शेती जी करता त्यात काय फायदा झाला तुमचा? एकत्र शेती करून आम्हाला पैशांची बचत झाली। बाहेर मजूर भेटत नसल्यामुळं घरच्या घरी महिला तयार झाल्या, म्हणजे मजूर बघायची गरज नाही। त्याच्यातून आमचा फायदा व्हायला लागला आणि वेळेवर काम बी व्हायला तुमच्या शेतामधलं। काम करताना कोणत्या अडचणी आल्या व परत काय बदल झाला? आमच्यात महिला अगोदर तर सुरुवातीला हे करीत नव्हत्या, नग होय करत होत्या। आम्ही बळच असं चालू केला। चालू केल्यापासून आमचे बरेच फायदे झालेत की कारण आमच्यात असं काम करताना आम्ही समध्या मिळून एकट्या येऊन काम करतो, त्यामुळे आम्हाला दुसऱ्या बायका बघायची गरज नाही लागत। समध्यात मिळून आमचे काम पटापट व्हायला लागले ह्याच्यामुळे, त्यामुळे आम्हाला शेती करायचं काहीच अवघड नाही झालं। सर्व महिलांची मते जर वेगवेगळी आली तर निर्णय कसा घेतला जातो शेवटी? आम्ही काय करतो, सगळ्या महिला वेगवेगळं म्हणतात, आमचं आज काढायचंय, आमचं उद्या काढणार, आम्ही आजच काढणार असं म्हणतात। पण आम्ही काय करतो, मग संध्याकाळी मीटिंग घेतो। मग त्यांना समजून सांगतो की हो बाबा की तुमचं आले काढायला, पण आज आमचं काढू, उद्या तुमचं काढू, आणि आपल्याला एक तर मजूर भेटत नाहीत। मग आपण सगळ्यांनी एकत्र केल्यावर 2 महिलांचं एका दिवसात काम होऊ शकतंय म्हणून असं एकत्र केल्यावर। मग त्याच्यामुळे मग त्यांना समजून सांगितलं, त्याच घेतात समजून, समजा म्हणतात करू आपण। ती मान्य होतात का सगळ्याजणी? हो, त्यात समजून सांगितल्यावर करू शकतात ना त्या बी। तर पहिले एकत्रित शेती सुरू करण्यापूर्वी तुमची परिस्थिती कशी होती व एकत्रित शेती सुरू झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती काय झाली? आम्ही पहिली शेती करत होतो तेव्हा आम्ही दोघच होतो शेती करायला, मजूर काही भेटत नव्हतं। मग आता गटात गेल्यापासून म्हणजे गटातल्या बाया आता मदत करतात, मग त्याच्यामुळे आता चांगली शेती होती। आणि आमच्या मालकाच्या ऑपरेशनसाठी मी मुंबईला पण गेले होते। मग मुंबईला गेले असताना पण महिलांनी सगळी माझी शेती पूर्ण पेरणी बिरणी सगळी करून घेतली व्यवस्थित। तुमच्या जीवनात काय बदल झाला एकत्रित शेती केल्यामुळे? म्हणजे चांगलाच बदल झाला ना, अगोदर होतच नव्हतं आम्हाला ते शेतीतलं काम। आता सगळ्या एकत्र येतात महिला, मग होतंय ना व्यवस्थित। या उपक्रमामुळे तुमच्या घराच्या परिस्थिती असेल किंवा राहत उत्पन्न असेल त्यात काय बदल झाला? या उपक्रमामुळे आम्ही सर्व महिला एकत्र आल्यामुळे आम्हाला बचत गटाला कर्ज भेटायला सुरू झालं, आणि ते कर्ज घेतल्यामुळे आमच्या घरातली परिस्थिती सुधारली। शेतीतले समजा शिलाई काम केलं मी, नंतर मशीन घेऊन पुन्हा आणखीन शेतीत वाढ झाली, पीक खूप छान यायला लागले। पैसे असल्यामुळे फवारणी केली, नंतर मग वेगवेगळे उपक्रम राबविले शेतात, चिकट सापळे लावणे, नंतर कामगंध सापळे लावणे, त्यापासून आमचा खूप काही फायदा झाला। शेतीमध्ये आमचे उत्पादन वाढले, उत्पादन वाढल्यामुळे आम्हाला खूप काही पैसा येऊ लागला। मुलाचे शिक्षण हे करण्यासाठी भरपूर काही मदत झाली।
या गटामध्ये येण्या अगोदर तुमची परिस्थिती कशी होती? या गटामध्ये येण्या अगोदर आमची परिस्थिती म्हणजे असं पैशाची कमतरता असायची. त्यानंतर मग बचत गटात आल्यापासून शेतीला म्हणजे बचत करून आम्ही जे पैसे गोळा करत होतो त्या पैसे गोळा करून आम्ही काही महिला उधार घेतो. त्यानंतर मग त्या पैशाचा फायदा आम्ही खत घेणे, बी घेणे, पेरणी करणे, आणखीन सर्व महिला एकत्र येऊन आम्ही विरजित पद्धतीने सोयाबीन काढतो, खुरपणी करतो. त्यामुळे आम्ही सर्व महिला एकत्र आल्यामुळे आमच्याकडे पैशाची बचत व्हायला लागली. त्यामुळे शेतीत काही भरपूर उत्पन्न निघायला लागलं आणि खर्च कमी व्हायला लागला. शेतीत तुम्ही कोणकोणचे पिकं घेतात? शेतीत आम्ही सोयाबीन, मूग, उडीद, रब्बीच्या नंतर गहू, ज्वारी, हरभरे. या गटात आल्यामुळे माझ्या जीवनात बरेच बदल झाले. गटामार्फत कर्ज भेटायला लागलं. तर गट जॉईन करायच्या अगोदर काय करत होता तुम्ही? गट जॉईन करायच्या अगोदर काही नाही, घरीच बसून होते. बरं, जॉईन झाल्यानंतर काय काय बदल झाले जीवनात तुमच्या? जॉईन झाल्यानंतर गटामार्फत लोन भेटायला लागलं. त्यातून शिलाई मशीन घेतली, चटणीचं कांडप घेतलं. ते व्यवसाय करून पैसे यायला लागले. तुमच्या या उपक्रमाचा गावातील इतर महिला व शेतकऱ्यावर काही परिणाम झाला का? हो झाला ना सर. आमच्या म्हणजे आमचा गट बघून सर्व गावातल्या महिला म्हणायला लागल्या की आम्हाला पण शेतकरी गट तयार करायचा आहे. आणि सर्व महिलात वेगळाच आत्मविश्वास व्हायला लागला की गावातले की आम्ही पण एकत्रित येऊन काहीतरी म्हणजे आमच्यासारखेच उपक्रम राबवावे. आणि सर्व महिला विचारतात गावातल्या की तुम्हाला आणि दुसरा गट कधी करायचा आहे, शेतकरी गट कधी करायचा आहे ते आम्हाला सांगा, आम्हाला पण तुमच्यासारखंच एकत्रित येऊन शेती करायची. तर शेतीमध्ये तुम्ही कोणकोणचे प्रयोग केलेत आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही शेतीमध्ये चिकट सापळे आणि कामगंध सापळे, अजून दसपर्णी अर्क तयार केला, जीवन अमृत तयार केलं. सर्वजणांनी एकत्रित येऊन आम्ही एक पद्धतीने केलं. पाणी फाउंडेशन मार्फत कोणकोणची कामे केली जातात, त्यासाठी तुम्हाला कोण मदत करतं? पाणी फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला एकत्रित शेती कशी करायची व्हिडिओ कॉलद्वारे सांगितले जाते. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गावचे कृषी सेवक उबाळे सर हे खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात. जर कोणती सुविधा नसली तर ते पण ते आम्हाला उपलब्ध करून देतात. जसे की चिकट सापळेचं आम्हाला कोणालाच काही माहित नव्हतं, मग त्या सरांनी आम्हाला चिकट सापळेची बी देण्याची मदत केली. आणि कामगंध सापळे पण आम्हाला नव्हते, मग त्या सरांनी आम्हाला कामगंध सापळे पण आणून दिले. आणि पेरण्यासाठी बीज बियाण्यासाठी पण त्यांनीच उपलब्ध करून दिलं. आणि दुसरे पाणी फाउंडेशनचे साहेब घोडका राजुरीचे घोडके सर यांनी पण खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. कोणकोणचे उपक्रम राबवतात? आम्ही गटात आल्यापासून जागतिक महिला दिन साजरा करतो सर्वजणी एकत्रित येऊन. सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्या सर्वजणी आम्ही एकत्रित येतो आणि त्यांची जयंती साजरी करतो. जर महिलांना काय खेळ वगैरे खेळायचे असले तर मग ते खेळ सध्या आम्ही सर्वजणी एकत्रित येऊन करतो. जर यातले कुणाला जर लयच अडचण आली तर त्यांना मदत कशी करतात सगळ्याजणी मिळून? आम्ही त्या बाईला पण बोलवतो, मीटिंग मध्ये विचारतो तुम्हाला काय आर्थिक पैशाची मदत आहे का. मग ती जर हो म्हणली तर सगळ्या जणी एकत्रित येऊन बचत जी काय गटामध्ये असेल आणि स्वतःपाशी जास्तीची बचत म्हणून आम्ही एकत्रित येऊन त्या महिलेला मदत करतो. तुमच्या बचत गटाचे आणि सामूहिक शेतीचे काय उद्दिष्ट आहेत? आता आम्ही काय करणार, आम्ही सगळे तर आम्ही हा गट केलायच, पण आणखीन महिला म्हणतात मग त्यांना पण आम्ही घेणार मध्ये. आणि मग त्यांना म्हणजे पुढच्या ह्याच्यासाठी आम्ही ह्या वेळेस नाही नंबर आणला तरी आम्ही पुढच्या वेळेस का होईना पण आम्ही नंबर आणणार. आणि त्या पण महिलांना आम्ही सहकार्य करणार की तुम्ही असं आमच्यासारखं करा म्हणून. तुमच्या जीवनात काय बदल झाले या गटात आल्यापासून? आमच्या जीवनात आमचे कामे वेळेवर व्हायला लागले सगळे. आमच्या घरातल्या परिस्थितीनुसार लेकरांचे शिक्षण हे सगळं म्हणजे पैसा पाण्याचं हे सगळं व्यवस्थित व्हायला लागलं ना. मग बाहेर पैसे जात नाहीत, आम्ही सगळे एकत्र काम करण्याने. गटामध्ये येण्या अगोदर काय परिस्थिती तुमची? काही नाही, आम्ही असं घरची घरी करत होतो, पण आम्हाला मजुर लावायची मजुर लावा लागत होते. मग आमचे पैसे म्हणजे हे व्हायचे ना, आम्हाला त्यातून राहत नव्हतं की सगळं शेतातच जायचं. मग सगळं असं लेकरांसाठी हे राहत नव्हतं. गटात आल्यापासून तुमच्यात काय बदल झाले? मग गटात आल्यापासून मग आमची पैशाचं म्हणजे राहायला लागलं ना, म्हणजे शिल्लक राहायला लागले समजा. मग आम्ही सगळे एकत्र काम करण्याने आमचं मजुरीत बाहेर पैसा जात नव्हता.
बरं, या गटामध्ये येण्या अगोदर काय घराचा कोण विरोध झाले का? आधी म्हणत होते कशाचं काय एकत्र येतात हा. काम शेतीत सगळेजण नाहीत करत, हम्म. आपापल्याच कोणाला पण वाटतं की आपलंच व्हावं सगळ्याला हा, काम. हा. मग तसं मग आम्ही म्हणलं नाही, आम्ही सगळ्यांना समजून घेतो, म्हणलं करतो एकत्र काम हम्म. सगळे. मग आता घरचे काही नाही म्हणत, आता उलट सगळे आनंदीत घरचे पण. बचत गट आहे तर त्यांना काय संदेश द्याल? त्यांना असा संदेश आहे माझा की काही महिलांची मनस्थिती म्हणजे कशी असते की नाही आपण महिला आहेत, बाहेर गेल्यावर आपण काही नाही करू शकत. पण मला महिलांना एवढंच सांगणं आहे की सर्वजणी एकत्रित आल्यावर, गट तयार केल्यावर, बाहेर गेल्याच्या नंतर कळतं की महिलांची खरी ताकद काय आहे ती. महिला एकत्रित आल्यावर काय करू शकतात, म्हणजे महिला ही घर पण सांभाळू शकते आणि बाहेर जॉबला पण जाऊ शकते आणि शेती पण करू शकते. आणि मुलाची बी जिम्मेदारी ही महिलांवरच असते की घरी बसण्यापेक्षा महिलांनी थोडं बाहेर पण यावा, बाहेरची पण दुनिया कशी आहे ती बघावा. गटाच्या मार्फत गटात आल्याच्या नंतर म्हणजे गटात आल्याच्या नंतर स्वतःची बचत होते. बचत झाल्याच्या नंतर बँकेशी संपर्क होतो. काही महिला बँकेत पण जात नाहीत की त्यांना बँकेचं पासबुकची सध्या ओळख नसती. मग गटात आल्यामुळे त्या बँकेत जाऊन स्वतःचा व्यवहार स्वतः करू शकतात आणि म्हणजे घरी पैसे मागायची त्यांना गरज लागत नाही. स्वतःच्या पायावर ती महिला उभा राहू शकते, म्हणजे दुसऱ्यावर ती महिला अवलंबून राहत नाही. ती स्वतःच्या पायावर उभा राहते आणि स्वतःवरच ती अवलंबून असते. हेच माझा सर्व महिलांना संदेश आहे. कामाकडे कसे पाहतात व याच्या अगोदर कसे पाहत होते? आता पहिलं कसं सर, बचत गट म्हणलं की पहिल्या पुरुषांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्याच नजरेचा होता. पहिले बचत गटाला नाव ठेवायचे, काय ह्या महिला बचत गट करून एकत्र येऊन काय करणार आहे, 100 रुपयाने ह्यांचं काय होणार आहे. पण आता कसं बँकेचे लोन भेटल्यापासून PMFMEचा पैसा पण भरपूर भेटला सर ह्या गावांना. मग लोन बी कमी, म्हणजे पहिलं कसं सावकार लोक जास्त व्याजदर लावित होते, आता कमी व्याजदराने बँक पैसे द्यायला लागली. मग घरामध्ये पैसा पण यायला लागला महिलेच्या. मग बघण्याचं आता कसं महिला महाग आहेत आमच्या की तुम्ही अजून ताई गट करा दुसरा, म्हणजे गट करण्यासाठी आता सगळ्याजणी उत्साहत आहेत की आता गटाला नाव पण नाही ठेवत की त्यांना पण माहित झालं की महिला एकत्रित येऊन काय करू शकतात. आम्हाला बचत गट व एकत्रित शेती करण्याचा काय फायदा होतो त्याची माहिती सांगितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.